यनमारातल्या कचराडेवर एक आंदोलन केलेलं आहे, काय एकंदरीत प्रकरण आहे? आज आम्ही आंदोलन नाही केलं. आज फक्त इथे जे महानगरपालिका षडयंत्र रचून इथे एक कचरा कलेक्शन सेंटर हे तयार करत आहे. इथे राहणारे जे लोक आहे, जे वस्ती आहे, खूप सारे हॉस्पिटल्स आहे, शेजारीच लागलेले 2 कॅन्सरचे हॉस्पिटल्स आहे, 3 मंदिरं आहे, एक हनुमान मंदिर, मोठी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, अजून एक मंदिर आहे, समाज कल्याणचा मोठा ऑफिस इथे उभे राहत आहे, 2 स्कूल्स जवळ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सकाळी असू द्या, संध्याकाळी असू द्या, इतकं वास यायचं की लोक आपल्या दरवाजे खिडक्या बंद ठेवत आहे. अनेक लोक आमच्याकडे येऊन तक्रार देत होते. आता आम्हाला हे सांगायचे आहे की हे जागा महानगरपालिकेची आहे, डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कचऱ्यासाठी नाही आहे हे जागा, पण एका ठेकेदाराला फायदा देण्यासाठी महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि या शहरातले काही नेते यांची साठगाठ होऊन त्यांनी हे निर्णय घेतला की आपल्याला हे ठेकेदाराला फायदा पोचवायचा आहे करके. म्हणजे शहराच्या वस्त्यामध्ये अशा प्रकारचे कचरा संकलन केंद्र तुम्ही उभे करणार आहे. ही जागा महानगरपालिकेची आहे, तर इथे काही गार्डन उभे करा, पार्क उभे करा, तुमच्या ऑफिसची जागा तुम्हाला शोधत होते, महानगरपालिकाचा नवीन बिल्डिंग इथे बांधा, शाळा बांधा, काहीतरी चांगला उपक्रम करा. पण या बस्तीमध्ये आपल्याला कचराच आणायचे आहे. कितीही मी बघितलेलं आहे, सुरतला, अहमदाबादला, जयपूरला, बँगलोरला मी स्वतः गेलो होतो अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा सदस्य या नात्याने, आणि आम्ही बघितलेले आहे हे सिस्टम कशा प्रकारे काम करत आहे. कितीही चांगल्या रीतीने त्यांनी सांगितलं. जेव्हा विनायक निपुण इथे आयुक्त होते ते माझ्या घरी येऊन सांगितलं होतं की साहब यहाँ पे हम शाम के टाइम के ऊपर बैठ के कॉफी पी सकते हैं या कचऱ्यामध्ये. मागे जे आहे ते सलीम अली लेक आहे, त्या सलीम अली लेकमध्ये या कचऱ्याचं जे पाणी आहे, त्या कचऱ्याचं पाणी जे आहे ते पर्क्युलेट होऊन ग्राउंड वॉटरमध्ये मिश्रित होत आहे. मग पुन्हा एक टेंडर काढणार सलीम अली लेकला क्लीन करण्यासाठी. तर हे सगळं जे आहे कुठेतरी थांबायला पाहिजे. आज या एरियामध्ये राहणारे जे लोक आहे त्यांनी तक्रार केल्यामुळे आम्ही सगळे इथे आले होते आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे हे कलेक्शन सेंटर नको व्हायला पाहिजे. आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे ते आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही चर्चा करू वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि काय निर्णय ते घेतील ते त्यांचा निर्णय काय असेल. आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही वस्तीमध्ये, मी असं सांगत नाही आहे की N12 मध्ये काढा तुम्ही आणि दुसऱ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये, त्या ठेकेदाराला बघू दे ना. त्या ठेकेदाराला आपण पैसे देत आहे ना, खूप पैसा देत आहे आपण त्या ठेकेदाराला, कोट्यवधी आपण रुपये त्याला देत आहे कचरा. पण या महानगरपालिकेची लँड देण्याचं कारण काय आहे? काही कारण नाही आहे. वस्त्यांमध्ये कचरा कशा पाहिजे आपल्याला नाही पाहिजे. आणि चांगले लोक राहते, चांगले घरं आहे, लोकांचे मंदिरं आहे, हिंदू धर्माचे ठेकेदार सत्तेमध्ये बसलेले आहे, त्यांनाही आवर्जून मी सांगतो कुठे गेला हिंदुत्व. आपलं हनुमान मंदिर, त्याच्या शेजारी तुम्हाला कचरा पाहिजे, दत्त मंदिराच्या शेजारी तुम्हाला कचरा पाहिजे. हे सगळं जे आहे ना मुद्दे ते लोकांच्या हिताचे आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे याच्या बाबतीत. तुम्ही चर्चा केली त्यानंतर उद्या जर या ठिकाणी काही वाहन आली तर काय इशारा असेल? आम्हाला येतं ना काय करायचं, आम्हाला काय करायचं आहे हे येतं. अशी वेळ महानगरपालिकाने येऊ देऊ नका. आम्ही सगळं, आमचे कॉर्पोरेटर्स, आमचे विरोधी पक्षनेता हे सगळं आलेले आहे आणि सगळ्यांना कळतं की इथे लोकांच्या जे लोक राहते त्यांची हे मागणी आहे की इथे हे कचरा डिपो नको पाहिजे. आणि तरी सुद्धा महानगरपालिकेने निर्णय घेतला नाही, इथेच राहणार आहे, तर बहुतेक त्यांना पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता लागेल इथे.